Welcome students. Accounting problem number third. As a practical problem here, Vasu and Viraj share profits and losses in the ratio of 3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 2019 was as under. In this accounting problem provided here, balance sheet as on 31st March 2019. This balance sheet we transfer into different types of accounts and statements. We transfer all the liabilities just like a creditors. Creditors transfer to liability side of balance sheet directly outer column because of no adjustments regarding to creditors. Number next, general reserve rupees 30,000. General reserve is a liability and general reserve also distributed among all partners. General reserve always distributed among all partners in all ratio, and therefore we pass journal entry just like a general reserve account debit to partners capital account, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून त्याचं एंट्रीचं लेजर पोस्टिंग काय होणार आहे जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचे बा जनरल रिझर्व्ह अकाउंट रुपीज 3:2 या रेशोमध्ये 30,000 रुपीज जनरल रिझर्व्ह आहे बरोबर आहे 30,000 रुपीज तुम्ही काय केले 3:2 रेशोमध्ये डिवाइड केले म्हणजे 18,000 and 12,000 या प्रकारे तुम्हाला जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करायचं. ॲक्च्युअल नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे कॅपिटल्स. आता कॅपिटलमध्ये या ठिकाणी वासू अँड विराज हे ओल्ड पार्टनर्स आहेत. यांचा कॅपिटलचा बॅलन्स आपण त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिला आहे जसं की बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,08,000 and 72,000 याप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता ॲसेट साईड ट्रान्सफर करतो आहे की त्यामध्ये कॅश ॲट बँक दिला आहे रुपीज 750. कॅश ॲट बँक हा जो बॅलन्स आहे त्यासाठी आपण वर्किंग नोट तयार केली कॅश अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 750 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स रुपीज 66,750. सन्ड्री डेटर्सला आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर केलं आहे 66,750 इनर कॉलममध्ये. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलं. बॅलन्स शीट कधी प्रिपेअर करायचे बॅलन्स शीट प्रिपेअर्ड ऑन 1st April 2019 बिकॉज ऑफ न्यू पार्टनर मीन्स हरी ॲडमिट into partnership on 1st April 2019. Therefore, we prepare a new balance sheet as on 1st April 2019. मग या ठिकाणी डेटरचा बॅलन्स तुम्ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला 66,750 ट्रान्सफर केली आहेत. नंबर नेक्स्ट बॅलन्स स्टॉक रुपीज 25,500 हा देखील आपण इनर कॉलमला 25,500 मेन्शन केला आहे. त्यानंतर नेक्स्टचा जो बॅलन्स असणार आहे की इन्व्हेस्टमेंट रुपीज 36,000. इन्व्हेस्टमेंटवरती देखील कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून इन्व्हेस्टमेंटचा बॅलन्स डायरेक्ट आपण 36,000 आउटर कॉलमला ट्रान्सफर केला आहे. नंबर नेक्स्ट प्लॅन्ट रुपीज 90,000. प्लॅन्ट काय आहे एक प्रकारची ॲसेट आहे म्हणून प्लॅन्टला आपण काय केलं की या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला 90,000 म्हणून मेन्शन केलेत. त्यानंतर बिल्डिंग रुपीज 36,000. आता बिल्डिंगला देखील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला ट्रान्सफर केलं का आता त्यावरती ॲडजस्टमेंट होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे ओल्ड बॅलन्स शीट आहे ते आपण टोटली ब्लँक केलं त्यातले जे बॅलन्सेस आहेत ते शिफ्ट केलेत कुठे न्यू बॅलन्स शीटमध्ये आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. तर नेक्स्ट काय मेन्शन केलं आहे दे ॲडमिट हरी इन टू पार्टनरशिप ऑन 1st April 2019 द टर्म्स बेईंग दॅट. यामध्ये फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट दिली आहे ही शाल हॅव टू ब्रिंग इन रुपीज 60,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. 60,000 तरीकेन कॅपिटल आणलं आहे हरी ॲज अ न्यू पार्टनर म्हणून त्याने 60,000 कॅपिटल आणलं. तर अशा वेळेला एंट्री काय पास होते कॅश अकाउंट डेबिट टू हरीज कॅपिटल अकाउंट म्हणून याचं लेजर पोस्टिंग काय करणार आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू हरीज कॅपिटल अकाउंट याप्रमाणे मेन्शन करायचं. हरीज कॅपिटल अकाउंट रुपीज 60,000 आणि याचा सेकंड नंबर फेक द्यायचा आहे हरीज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचे बाय कॅश अकाउंट रुपीज 60,000. हे झालं त्याचं लेजर पोस्टिंग. एंट्री काय पास झाली कॅश अकाउंट डेबिट टू हरीज कॅपिटल अकाउंट म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला वर्किंग नोटमध्ये टू हरीज कॅपिटल अकाउंट रुपीज 60,000 आणि हरीज कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला म्हणायचे बाय कॅश अकाउंट रुपीज 60,000 याप्रमाणे तुम्हाला त्याचं लेजर पोस्टिंग करायचे. फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट समजली आहे. ॲडजस्ट नंबर सेकंड दिली आहे व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड. गुडविलची व्हॅल्यू या ठिकाणी फिक्स ठेवली आहे. ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years द प्रॉफिट वेअर. ॲक्च्युअली लास्ट 3 yearचा प्रॉफिट तुम्हाला प्रोव्हाइड केला या ठिकाणी 48,000 81,000 अँड 73,500 याप्रमाणे. मग 48,000
81,000 अँड 73,500 या सर्वांची जर आपण टोटल केली तर त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळते आपल्याला की त्याला डिवाईड करायचं 3ने. त्याला डिवाईड 3ने केलं की 67,500 ही तुम्हाला गुडविलची व्हॅल्यू त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते. मग 67,500 ही झाली गुडविलची व्हॅल्यू. पुढे काय मेन्शन केलं आहे, हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ द गुडविल इन कॅश. व्हॅल्यू त्या ठिकाणी हरी या न्यू पार्टनरने गुडविल कॅशमध्ये आणू शकलेला नाही आहे. बरोबर आहे, न्यू पार्टनर गुडविल कॅशमध्ये आणू शकलेला नाही आहे. त्यासाठी आपण गुडविलची जी ॲडजस्टमेंट आहे गुडविल रेटच्या बाबतीमध्ये ती ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आणि त्याप्रमाणे इफेक्ट्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत. हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ द गुडविल इन कॅश. हरी त्या ठिकाणी गुडविलची व्हॅल्यू कॅशमध्ये आणू शकला नाही आहे. इट इज डिसाइडेड टू रेज आणि त्यामुळे काय झालं की इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ द अकाउंट. आणि त्या ठिकाणी त्याने ठरवलं की गुडविल रेज करायचं. की गुडविल ज्या वेळेला रेज केलं जातं त्यावेळेला एंट्री काय पास केली जाते, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग या गुडविलला रेज करत असताना तुम्हाला ओल्ड रेशोमध्ये गुडविल रेज करायचं आहे. आणि म्हणूनसाठी आपल्याला गुडविल आपण किती कॅल्क्युलेट केलं ते लक्षात घ्या. गुडविलसाठी आपल्याला 3 इयरचा परफॉर्मन्स दिला आहे. ॲव्हरेज प्रॉफिटने आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं. या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिटने गुडविल कॅल्क्युलेट करत असताना इयर ऑफ परचेसेस हे काय दिलेलं नाही आहे. म्हणूनसाठी आपण 3 इयर्स प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स याप्रमाणे आपण 67,500 हे गुडविलचं कॅल्क्युलेशन मिळतं. मग हे 67,500चं गुडविल तुम्हाला काय करायचं आहे, त्या संदर्भात गुडविल रेज करायचं. मग 67,500 गुडविल जर तुम्हाला मिळालं असेल आणि 67,500चं गुडविल तुम्हाला काय करायचं आहे, त्या गुडविलला रेज करायचं. मग एंट्री काय पास करायची, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून या ठिकाणी वर्किंग नोटमध्ये गुडविल अकाउंट आहे. गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याचं जर आपण डिवायडेशन केलं 67,500ला जर आपण डिवाइड केलं कशामध्ये, सपोज 67,500 मल्टिप्लाय सपोज 3 डिवायडेड बाय 5 आणि 67,500 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन जे काय मिळतं तुम्हाला, तर या ठिकाणी 40,500 हे त्या ठिकाणी वासूचं कॅपिटल या ठिकाणी वासूचा जो शेअर आहे गुडविलचा तो या ठिकाणी मिळेल. आणि या ठिकाणी 67,500 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 5 याप्रमाणे जर मिळेल तर त्या ठिकाणी 27,000 याप्रमाणे तुम्हाला शेअर ऑफ गुडविल या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे गुडविल रेज झाल्यानंतर कंडिशन काय आहे, न्यू पार्टनर मीन्स हरी अनेबल टू ब्रिंग ही शेअर ऑफ गुडविल इन कॅश. तो त्या ठिकाणी त्याचा शेअर कॅशमध्ये आणू शकला नाही म्हणून आपण गुडविल रेज करतो आहोत. म्हणून एंट्री काय पास करायची आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हटलं आहे. वासू ₹40,500 अँड विराज ₹27,000. अशा प्रकारे 67,500चा आपण इफेक्ट दिला. मग एंट्री काय पास केली, गुडविल अकाउंट डेबिट ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंटच्या डेबिटला तुम्ही ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हटलं. आता ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचे बाय गुडविल अकाउंट 40,500 कोणाच्या शेअरमध्ये, वासूच्या, आणि 27,000 कोणाच्या बुकमध्ये, विराजच्या बुकमध्ये. तर अशा पद्धतीने गुडविल रेटची तुम्हाला एंट्री पास करायची आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण मेन्शन केलं बाय गुडविल अकाउंट ₹67,500 ॲज अ 3:2 या ओल्ड रेशोमध्ये तुम्हाला याचं डिवायडेशन करायचं. ठीक आहे. त्यानंतर हे झालं गुडविलच्या बाबतीमध्ये. ॲडजस्टमेंट नंबर 2. ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स इज टू बी क्रिएटेड ॲट ₹1,500. तुम्हाला हा जो रिझर्व्ह क्रिएट करायचा RDD 1,500 क्रिएट केला आहे. म्हणजे RDD आपण नेहमी डेटर्समधून लेस करतो. मग लेस RDD ₹1,500 हा तुम्हाला काय करायचा, आउटरला ट्रान्सफर करायचा. 66,750 मायनस 1,500 65,250 डायरेक्टली आउटरला ट्रान्सफर करायचे. आणि 1,500 जे तुम्ही RDD लेस केला आहे तो ॲज अ लॉस म्हणून तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला या ठिकाणी 1,500 ॲज अ लॉस म्हणून इंडिकेट करायचं आहे. समजल्याप्रमाणे अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट नंबर 3चे इफेक्ट द्यायचे. ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹22,500. ॲक्च्युअली तो जो स्टॉक आहे, स्टॉक तुम्हाला दिला ओपनिंग सपोज या ठिकाणी हा दिका 25,500 हा झाला तुमचा स्टॉक. मात्र याचा क्लोजिंग स्टॉक किती कॅल्क्युलेट करायला सांगितलं, 22,500. म्हणून 22,500 हा स्टॉक आपण काय केला, आउटरला घेतला आहे. आणि 25,000 मधून आपण 3,000 ॲज अ डिक्रीज दी व्हॅल्यू ऑफ स्टॉक म्हणून आपण त्यातनं लेस केला आहे. म्हणून 25,500 मायनस 3,000 आउटरला आपण ट्रान्सफर केलं 22,500. आणि जो स्टॉक तुम्ही डिक्रीज केला 3,000ने तो तुमच्या बिझनेसचा लॉसच आहे. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण त्याची एंट्री काय पास केली, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट ₹3,000 याप्रमाणे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे, लास्ट नंबरची एंट्री आहे किंवा लास्ट नंबरची ॲडजस्टमेंट आहे की प्लांट अँड बिल्डिंग इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. प्लांट अँड बिल्डिंग
यांच्यावरती रिस्पेक्टिव्हली 5% तुम्हाला डेप्रिसिएशन चार्ज करायचे. मग प्लॅन्ट या ठिकाणी आहे की प्लॅन्टची अमाऊंट आहे ₹90,000, त्यावरती लेस करायचे डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. मग ₹90,000वरती 5% डेप्रिसिएशन आलं 4,500 म्हणून 90,000 मायनस 4,500 ट्रान्सपोर्ट आउट कॉलम ₹85,500 याप्रमाणे. या डेप्रिसिएशनचा तुम्हाला लॉस म्हणून इंडिकेट करायचं आहे. हे डेप्रिसिएशनवाला लॉस म्हणून इंडिकेट करायचं म्हणून त्याची एंट्री काय पासून होणार प्लॅन रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लॅन्ट अकाउंट ₹4,500. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की बिल्डिंगवरती देखील डेप्रिसिएशन चार्ज करायचं. मग बिल्डिंगची अमाऊंट देखील येणारला 36,000 घ्यायची. त्यातनं म्हणायचं डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. मग 36,000वरती 5% 1,800 म्हणून 36,000 मायनस 1,800 ट्रान्सपोर्ट आउट कॉलम ₹34,200 याप्रमाणे इफेक्ट तुम्हाला द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट टोटल आपण या ठिकाणी त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते या ठिकाणी दिलेत. ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आहे गुडविल रेज किंवा गुडविल कॅल्क्युलेट आपण या ठिकाणी केलं आहे आणि त्या माध्यमातून हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. तर सुरुवातीला या ठिकाणी मेन्शन काय केलं प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यालाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे या ठिकाणी प्रिपेअर केलं आहे. त्यासोबतच कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर्स तुम्ही या ठिकाणी प्रिपेअर केलेत अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म, आणि हे न्यू फर्मचं तुम्ही काय केलं या ठिकाणी बॅलन्स शीट प्रिपेअर केलं. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्ही वरती मेन्शन करू शकता या ठिकाणी सपोज इन दी बुक्स ऑफ न्यू फर्म. ठीक आहे याप्रमाणे. मग इन दी बुक्स ऑफ न्यू फर्म याप्रमाणे तुम्ही मेन्शन केलं आहे. आता सर्व इफेक्ट्स आपण या ठिकाणी दिलेत. ओपनिंग किंवा ओल्ड बॅलन्स शीट देखील आपण ट्रान्सफर केलं आहे आणि ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देखील दिलेत. तर सुरुवातीला आपण काय करतोय रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली करतोय की जसं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲडजस्टमेंट अकाउंट होतं आपण त्याला. आपण जर बघितलं की डेबिट साईडला सर्व काय तुमचे एक्सपेन्सेस आहेत, क्रेडिटला काहीच नव्हतं. ठीक आहे. मग डेबिटला जर एवढे एक्सपेन्सेस आहेत त्याचे टोटल झाले 10,800 एक्सपेन्सेस. इकडे बॅलन्स इम्पेकर देखील 10,800 आपण मेन्शन केली आहे. मग 10,800 जर डेबिटचा बॅलन्स आहे या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट कुठला बॅलन्स इंडिकेट करतं डेबिट, म्हणजे या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटचा बॅलन्स जो असेल 10,800 याला आपण लॉस म्हणणार. हा लॉस आपण कुठे मेन्शन करणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला काय म्हणून मेन्शन करणार बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणतात. मग या संदर्भात एंट्री काय पास होते तुमची ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट याप्रमाणे एंट्री पास होते. तुमचा लॉस किती झाला 10,800 रुपीजचा लॉस झाला. कसा ते सांगतो. इन्कम कुठलाच नव्हता, एक्सपेन्सेसच होतं 10,800चे म्हणून एक्सपेन्सेस जर त्या ठिकाणी एक्सेस आहे आणि इन्कम जर काहीच नाही तर काय समजणार तुम्ही लॉस. मग 10,000ला लॉस समजायचं आहे. 10,000चा लॉस 3:2 या रेशोमध्ये डिवाईड करायचं आहे. मग 3:2 मध्ये डिवाइड जर केला तर त्या ठिकाणी 6,480 अँड 4,320 या प्रमाणामध्ये तो लॉस डिवाइड झाला. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हटलं एंट्री, त्याचं लेजर पोस्टिंग काय होणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एंट्री काय झाली ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा फर्स्ट नंबर इफेक्ट झाला. याचा सेकंड नंबर इफेक्ट काय देणार आपण ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणायचे टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. अमाऊंट आहे 6,480 वासूच्या कॉलममध्ये आहे आणि 4,320 विराजच्या कॉलममध्ये आहे. तर याप्रमाणे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आहोत. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करताना लक्षात घ्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघा आपण या ठिकाणी हरीचा विचार करतो न्यू पार्टनरचा. मग न्यू पार्टनरची बॅलन्स वगैरे या ठिकाणी 60,000 आहे. बॅलन्स वगैरे आपण 60,000 म्हणून घेतली. इकडे डेबिटला देखील काहीच नव्हतं बरोबर इथपर्यंत. इथे जर आपण हरीचा विचार केला क्रेडिटची बॅलन्सिंग वगैरे 60,000 डेबिटला काहीच नव्हतं डॅश होती. इथे देखील बॅलन्सिंग आपण 60,000 कंटिन्यू केली. मग याप्रमाणे मग 60,000 मधनं जर काहीच केलं नाही तर राहिले किती 60,000 हे बॅलन्स हा बॅलन्स आपण कंटिन्यू केला बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हरीचा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कुठला इंडिकेट होतो क्रेडिट इंडिकेट होतो बरोबर याप्रमाणे. त्यानंतर आपण विराजचा बघूयात की विराजच्या क्रेडिटचे बॅलन्सिंग वगैरे ते 1,11,000 डेबिटचे बॅलन्सिंग वगैरे त्या ठिकाणी किती आहे सपोज 4,320. मग 1,11,000 मधून तुमचे गेले 4,320 अमाऊंट राहते ₹1,06,680. ठीक आहे. त्यासोबतच आपण वासू याचा जो बॅलन्स आहे की 1,66,500 हा जो बॅलन्स आहे क्रेडिट तो या ठिकाणी बॅलन्सिंग वगैरे म्हणलेला की त्यातनं तुमचे 6,480 तुम्ही लेस केले. रिमेनिंग बॅलन्स राहिला 1,60,20 हा जो बॅलन्स राहिला या सर्वांना तुम्हाला काय म्हणायचं या ठिकाणी टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे तुमच्या कॅपिटल अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. हेच आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचे त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. या ठिकाणी कॅपिटल अकाउंट म्हटलं आहे वासू विराज अँड हरी ₹1,60,020 वासू विराज ₹1,06,680 अँड हरी ₹60,000. तर टोटल सर्वांची आली 3,26,700. अशा पद्धतीने आपण कुठे आहोत बॅलन्स शीटमध्ये आहोत. बॅलन्स शीट या पद्धतीने काय करतो टॅली करतोय. तर या ठिकाणी क्रेडिटर्स आणि या ठिकाणी यांचे जर आपण टोटल केले कॅपिटल आणि क्रेडिटर्स हे दोनच बॅलन्सेस आहे त्यामध्ये या दोघांची टोटल या ठिकाणी मिळते की तुम्हाला
3,71,700 इथपर्यंत क्लिअर आहे. एवढीच बॅलन्स शीट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडची ही यायला पाहिजे, पण ती कशी येईल ती लक्षात घ्या. आता डेटर्सची आउटरला अमाऊंट गेली 65,200, स्टॉकची अमाऊंट आउटरला गेली 22,500, इन्व्हेस्टमेंट 36,000 ऑलरेडी आपण ट्रान्सफर केली आहे. प्लॅन रुपीज 85,500, बिल्डिंग रुपीज 34,200. आता हे गुडविलचा बॅलन्स तुम्ही काय केलं या ठिकाणी 67,500 या ठिकाणी मेन्शन केला. ज्या वेळेला गुडविल रेज होतं ना त्यावेळेला गुडविलचा बॅलन्स हा न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातो. तो कसा जातो ते लक्षात घ्या. हे गुडविल आपण प्रिपेअर केलं, गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही 67,500 मेन्शन केले, बरोबर आहे. मात्र गुडविल अकाउंटचा बॅलन्स या ठिकाणी 67,500 डेबिट बॅलन्स इंडिकेट होतोय. क्रेडिटला कुठलाही बॅलन्स नव्हता, गुडविलच्या क्रेडिटला कुठलाही बॅलन्स नव्हता. मात्र गुडविल आपण टॅली केलं, गुडविल अकाउंट टॅली केलं तर 67,500 ही बॅलन्स फिगर तुम्ही मेन्शन केली. मग गुडविलच्या क्रेडिटमधनं कुठलाच बॅलन्स नाही केला तर आपण गुडविलच्या क्रेडिट साईडला काय मेन्शन केलं, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 67,500. म्हणजे गुडविल अकाउंटने कुठला बॅलन्स इंडिकेट केला या ठिकाणी फक्त डेबिट. मग गुडविल अकाउंटने डेबिट बॅलन्स इंडिकेट केला म्हणून गुडविलचा बॅलन्स जो असेल 67,500 हा आपण काय केला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर केला. मागच्या प्रॉब्लेममध्ये गुडविल अकाउंट ऑटोमॅटिकली टॅली होत होतं का तर कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि गुडविल अकाउंट डेबिट ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ह्या एंट्रीमुळे गुडविल अकाउंट ऑटोमॅटिकली क्लोज व्हायचं, कुठलाही त्याचा क्लोजिंग बॅलन्स पुढे कॅरी फॉरवर्ड केला जात नसायचा. मात्र या ठिकाणी गुडविल अकाउंटने डेबिट बॅलन्स इंडिकेट केला म्हणून गुडविल अकाउंटचा बॅलन्स जो असेल हा आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 67,500 ॲज अ गुडविल रेज ह्या ॲडजस्टमेंट अंडर या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेटला ट्रान्सफर केला. ठीक आहे. आणि राहिलं कॅश अकाउंट. कॅश अकाउंट आपण टॅली केलं, कॅश अकाउंटचा डेबिट बॅलन्स दिसतोय 60,750, तोच डेबिटलाच बॅलन्स आहे, क्रेडिटला काहीच नव्हतं. मग 60,750 हा डेबिट बॅलन्स इंडिकेट होत असल्याने कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आपण मेन्शन केलं बाय बॅलन्स कॅरी डाऊन 60,750. मग कॅश अकाउंटने देखील डेबिट बॅलन्स इंडिकेट केला म्हणून कॅश अकाउंटचा देखील आपण बॅलन्स नेहमी कुठे ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला म्हणून कॅश अकाउंट रुपीज 60,750. तर अशा पद्धतीने तुम्हाला गुडविल किंवा कॅशचे जे बॅलन्सेस आहेत ते न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करायची आहेत आणि जी बॅलन्सिंग फिगर आहे बॅलन्स शीटची ती यायला पाहिजे या ठिकाणी 3,71,700 याप्रमाणे. तर निश्चितपणे हा प्रॉब्लेम या पद्धतीने आपण टॅली केला आहे. या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये न्यू ॲडजस्टमेंट होतं की ज्यामध्ये गुडविल जे तुम्हाला 3 इयरचं दिलेलं होतं, ॲक्च्युली गुडविल 3 इयरचं दिलेलं होतं किंवा गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 इयरचं प्रॉफिट दिलेलं होतं. त्याच बेसिसने तुम्ही गुडविल काय केलं, रेज केलं आणि गुडविल रेज करून त्या ठिकाणी हा अकाउंटिंग प्रॉब्लेम टॅली केला आहे. आता या ठिकाणी गुडविलची जी वर्किंग नोट मी या ठिकाणी दिलेली नाही आहे, तर गुडविलची वर्किंग नोट तुम्ही करून घ्या. गुडविलची वर्किंग नोट काय असेल की टोटल प्रॉफिट इज इक्वल टू की त्या ठिकाणी 3 इयरचं प्रॉफिट तुमचं त्या ठिकाणी काय करायचं आहे पुढे मेन्शन करायचं आहे, बरोबर. आणि ॲव्हरेज प्रॉफिट जर म्हटलं तर त्या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिटचं मल्टिप्लिकेशन काय असेल की टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस ॲक्च्युअली त्यामध्ये. परंतु या ठिकाणी काय करायचं की गुडविल तुमचं फिक्स आहे, मग 3 इयर्स परफॉर्मन्स जो असेल प्रॉफिटचा त्याला डिवाइड करायचं 3 इयर्सने. मग या ठिकाणी 67,500 हे तुमचं गुडविल मिळेल आणि त्याच गुडविलला तुम्हाला काय करायचं आहे रेज करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही नवीन ॲडजस्टमेंट अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये इन्क्लूड होती. तर या पद्धतीने हा अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक.